नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी. आपण आज SYBA जनरल पेपर 2 चा जो विषय आहे तो म्हणजे वित्तीय प्रणाली. तर ह्या वित्तीय प्रणालीच्या अंतर्गत जो आपला सिलेबस आहे त्यामध्ये आपलं जे पहिलं चॅप्टर आहे, पहिल्या चॅप्टरमधला जो पहिला उपघटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रणाली, त्याचा अर्थ आणि स्वरूप, या दोन घटकांवर आपण आज चर्चा करणार आहोत. मीनिंग ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम म्हणजेच वित्तीय प्रणालीचा अर्थ. वस्तू व सेवा यांचे उत्पादन व त्यांचे योग्य वितरण यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था लोकांचे कल्याण साधते. म्हणजे आपण जर भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन होते आणि त्याचे वितरण होऊन लोकांचं कल्याण साध्य होतं. तर अशा वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण या मूलभूत आर्थिक क्रियांसाठी निधी किंवा अर्थ किंवा पैसा किंवा वित्ताची गरज असते. म्हणजेच दैनंदिन व्यवहारामध्ये विविध वस्तूंची उत्पादन असेल, खरेदी असेल किंवा वितरण असेल, यासाठी आपल्याला पैशाची किंवा कर्जाची किंवा वित्ताची गरज भासते. आणि अशा प्रकारच्या कर्जाची किंवा वित्ताची वित्त व्यवस्था किंवा वित्त प्रणाली अशी वित्तीय साधने आणि मार्गांनी ही वित्तीय प्रणाली बनलेली असते. आणि ज्यामुळे वास्तव आर्थिक क्षेत्रांना त्यांचे कामकाज व वाढीसाठी ही वित्तीय प्रणाली विविध प्रकारच्या सेवा देत असते. थोडक्यात वित्तीय प्रणालीमध्ये विविध वित्तीय साधने पुरवण्याचं काम ही वित्तीय प्रणाली करत असते. आता ह्या वित्तीय व्यवस्था आपण जर बघितली तर यामध्ये प्रामुख्याने 4 घटक असतात. एक म्हणजे वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. या 4 घटकांमिळून ही वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली बनलेली असते. मग ह्यामध्ये प्रामुख्याने पतसंस्था असतील, सावकार, सराफी पेढ्या, बँका, विमा कंपन्या, तर गुंतवणूक संस्थांपासून ते अगदी रोखे बाजारापर्यंत विविध घटकांचा समावेश या वित्तीय प्रणालीमध्ये असतो. आणि यातील वित्तीय साधनांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नाणी असेल, चलनी नोटा असतील, धनादेश असेल ज्याला आपण चेक म्हणतो, विविध प्रकारच्या हुंड्या असतील, बॉन्ड्स असतील, रोखे किंवा प्रतिभूती, अशा विविध प्रकारच्या वित्तीय साधनांचा वापर यामध्ये केला जातो. जर आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार या 2 बाजारांचा प्रामुख्याने समावेश होतो. नाणे बाजारामध्ये प्रामुख्याने अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाण होते, तर भांडवल बाजारामध्ये दीर्घकालीन कर्जाची देवाणघेवाण होते. भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांचा जर विचार केला तर हा बाजार संघटित किंवा असंघटितही असल्याचं दिसून येतं. एकंदरीत वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली जी आहे ती प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक अशा विविध प्रकारच्या सेवा पुरवण्याचं काम ही वित्तीय व्यवस्था करत असते. त्यामुळे पैसा, पतपैसा आणि वित्त यांना आर्थिक प्रणालीचे जीवन रक्त असंही संबोधलं जातं. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये या वित्तीय प्रणालीचं महत्त्व असल्याचं दिसून येतं. एकंदरीत साधन सामग्री असेल तर
व्यवस्थितपणे विकसित झालेली वित्तीय प्रणाली अर्थव्यवस्थेच्या जलद आर्थिक विकासासाठी महत्त्वाचं योगदान देत असते. आता वित्तीय प्रणाली म्हणजे काय, त्याची नेमकी काय संकल्पना आहे, या संदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले आहे, अनेक व्याख्या किंवा संकल्पना तयार केलेल्या आहे. आता वित्तीय प्रणाली म्हणजे काय, याचा जर आपण व्यापक दृष्टीने जर विचार केला तर वित्तीय प्रणालीमधील वित्त म्हणजे कर्जाने दिला किंवा घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची किंवा पैशाची किंवा कर्जाची गरज व्यक्ती असेल, कुटुंब असेल, विविध प्रकारचे लहान मोठे व्यापारी असेल, व्यावसायिक असेल, उद्योगपती असेल किंवा शेतकरी असतील, कारागीर असेल, तसेच सरकारला सुद्धा दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या वित्ताची म्हणजेच कर्जाची गरज असते आणि ती कर्जाची गरज पूर्ण करण्याचं काम ही वित्तीय प्रणाली करत असते. उदाहरणार्थ जर आपण व्यक्ती किंवा जर कुटुंबाचा विचार केला तर व्यक्ती किंवा कुटुंबाला आपल्या ज्या दैनंदिन गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वित्ताची गरज असते. त्याचप्रमाणे व्यापारी असतील तर व्यापाऱ्यांना सुद्धा आपला माल विकत घेण्यासाठी तसेच त्या मालाची साठवणूक करण्यासाठी वित्ताची किंवा कर्जाची गरज असते. उद्योगपतींना सुद्धा आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी वित्त किंवा कर्जाची गरज असते. त्याचप्रमाणे सरकारला सुद्धा आपला राज्यकारभार करण्यासाठी व विविध प्रकारच्या विकासात्मक योजना राबवण्यासाठी, कल्याणकारी योजना राबवण्यासाठी तसेच युद्धासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारला पैशाची किंवा वित्ताची गरज असते. तर अशा विविध कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या वित्ताच्या किंवा कर्जाच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस वित्तीय व्यवस्था असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात वित्तीय व्यवस्थेमध्ये कर्जाची देवाणघेवाण केली जाते. आता वित्तीय प्रणाली म्हणजे काय, या संदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केल्या आहेत. त्यातल्या 2 प्रमुख व्याख्यांचा विचार आपण या ठिकाणी करूया. एक म्हणजे प्रोफेसर प्रसन्नचंद्रा यांच्या मते वित्त प्रणालीमध्ये विविध वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा यांचा समावेश असून हे सर्व घटक एकमेकांशी पद्धतशीरपणे जोडलेले असतात व ही व्यवस्था बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत करणारी मुख्य साधने उपलब्ध करून देतात. म्हणजेच प्रसन्नचंद्रा यांच्या मते वित्त प्रणालीमध्ये प्रामुख्याने 4 घटक असतात. एक म्हणजे वित्तीय संस्था, दुसरं वित्तीय बाजार, तिसरं वित्तीय साधने आणि चौथं वित्तीय सेवा. तर हे 4ही वित्त प्रणालीचे घटक प्रामुख्याने बचत गोळा करणे आणि जमा झालेली बचत गुंतवणूक करणे अशा पद्धतीने बचतीचे गुंतवणुकीत रूपांतर करण्यासाठी जी साधनं लागतात तर ती साधनं उपलब्ध करून देण्याचं काम ही बचत प्रणाली करत असते. देशाची आर्थिक प्रणाली ही विशेषीकरण झालेली व विशेषीकरण न झालेल्या अशा विविध वित्तीय संस्थांनी तयार झालेली असते. तसेच यामध्ये संघटित व असंघटित नाणे बाजाराचा समावेश होतो. हा नाणे बाजार विविध प्रकारच्या सेवा पुरवतो आणि विविध साधनांच्या माध्यमाने निधीचे हस्तांतरण करण्यासाठी सहाय्य करतो. म्हणजे एकंदरीत वित्तीय प्रणालीमध्ये बचत गोळा करणे आणि जमा झालेली बचत गुंतवणुकीत रूपांतरित करण्याचं काम या वित्तीय प्रणालीमधील विविध प्रकारचे घटक हे करत असतात. दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे एस बी गुप्ता यांच्या मते
एस बी गुप्ता यांच्या मते वित्तीय व्यवस्था म्हणजे संस्थात्मक घटकांचा म्हणजेच व्यवस्थांचा असा संच होय की ज्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील उपलब्ध वित्तीय आधिक्याचे संकलन केले जाते. म्हणजेच एस बी गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे वित्तीय व्यवस्थेमध्ये संस्थात्मक घटकांचा एक संच असतो. मग हे घटक कोणकोणते? वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा, ह्या 4 घटकांचा एक संच असतो आणि हा संच वित्तीय आधिक्याचे संकलन करतो. अर्थव्यवस्थेमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे धनको आणि दुसरा ऋणको. धनको म्हणजे काय? ज्याच्या उत्पन्नामधील काही भाग शिल्लक असतो. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये काही लोकांचं उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यांचा उपभोग खर्च करून काही उत्पन्न शिल्लक राहतं. आपण त्याला वित्तीय आधिक्य असं म्हणतो. अशी शिल्लक असलेली रक्कम बचतीच्या माध्यमातून या संस्था गोळा करतात. आणि जो दुसरा घटक असतो तो म्हणजे ऋणको, म्हणजे ज्यांचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, ज्यांना कर्जाची किंवा ऋण घेण्याची गरज भासते, तर अशा ऋणकोला या वित्तीय संस्था कर्ज देत असतात. म्हणजेच थोडक्यात वित्तीय आधिक्याचे संकलन करणे हे काम प्रामुख्याने या वित्तीय संस्था करत असतात. या दोन्ही व्याख्यांवरून वित्तीय प्रणालीमधील पुढील मुद्दे अधोरेखित होतात. ते म्हणजे वित्तीय व्यवस्थेचे घटक, वित्तीय व्यवस्थेच्या बाजू, वित्तीय प्रणालीची रचना आणि वित्तीय प्रणालीचे कार्य. वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यांच्या साधन सामग्रीच्या विल्हेवाटीतून निर्माण होणारे कालबद्ध आर्थिक व्यवहार करण्यासाठी साहाय्यभूत व मध्यस्थ म्हणून कार्य करणारी यंत्रणा म्हणजे वित्तीय प्रणाली होय. म्हणजेच वित्तीय प्रणाली ही मध्यस्थ म्हणून काम करते. धनको आणि ऋणको यांच्यामधील मध्यस्थ म्हणून या वित्तीय संस्था काम करत असतात. धनकोकडून बचत गोळा करणे आणि ऋणकोंना तो कर्जपुरवठा करणे असं मध्यस्थ म्हणून ही यंत्रणा काम करत असते. आता वित्तीय प्रणालीचे स्वरूप नेमके काय आहे? नेचर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम. कोणत्याही शास्त्राचे स्वरूप कसे आहे किंवा त्याच्या स्वरूपाच्या वर्णनावरून ती प्रणाली नेमकी कशी आहे, त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे, ती कशा पद्धतीने कामकाज करते, याची कल्पना आपल्याला भारतीय वित्तीय प्रणालीच्या स्वरूपावरून लक्षात येते. देशाची अर्थव्यवस्था देशातील गुंतवणूकदारांना बाजारात आणि नाणे बाजारात गुंतवणूक सहज शक्य व्हावी या दृष्टीने सेवा पुरवत असतात. म्हणजेच वित्तीय प्रणालीमध्ये ज्या विविध प्रकारच्या संस्था आहेत त्या गुंतवणूक करणं शक्य व्हावं यासाठी ज्या ज्या सेवा लागतात तर त्या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम या वित्तीय प्रणालीमधील घटक करत असतात. जर भारताचा जर विचार केला तर भारताच्या वित्तीय प्रणालीमध्ये स्वातंत्र्य पूर्व काळाच्या तुलनेत स्वातंत्र्योत्तर काळात वेगाने बदल होत गेल्याचे दिसून येते. म्हणजे 1947 पूर्वीची भारतीय वित्तीय प्रणाली आणि 1947 नंतरची भारतीय वित्तीय प्रणाली यांची आपण जर तुलना जर केली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं दिसून येतं. विशेषतः पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य पूर्वचा जर कालखंड आपण गृहीत धरला तर तेव्हा शासन नियंत्रित वित्त व्यवस्था होती आणि अलीकडच्या काळामध्ये तिचं रूपांतर बाजार नियंत्रित वित्तीय व्यवस्थेकडे झालेलं दिसून येतं. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व कालखंड ते स्वातंत्र्य कालखंड याचा जर आपण विचार केला तर भारतीय वित्त प्रणाली ही
नियंत्रित वित्त व्यवस्थेकडून बाजार नियंत्रित वित्तीय व्यवस्थेकडे झाल्याचं दिसून येतं. भारतीय वित्त प्रणालीचे स्वरूप नेमकं कसं आहे याची कल्पना आपल्याला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे अल्पविकसित वित्त व्यवस्था. जर जागतिक वित्त प्रणाली आणि भारतीय वित्त प्रणाली यांची आपण जर तुलना केली तर जागतिक वित्त प्रणालीपेक्षा भारतातील वित्त प्रणाली ही अल्पविकसित असल्याचं दिसून येतं. जगातील जे वित्त प्रणाली आहे त्याचा आपण 3 भागामध्ये विभागणी करू शकतो. एक म्हणजे विकसित वित्त प्रणाली, दुसरं विकसनशील किंवा अल्पविकसित वित्त प्रणाली आणि तिसरं अविकसित किंवा मागासलेली वित्त प्रणाली. आणि ह्या तिन्ही वित्त प्रणाली जर आपण तुलना केली तर भारतातील जी वित्त प्रणाली आहे ती अल्पविकसित किंवा विकसनशील स्वरूपाची आहे. म्हणजेच विकसित देशांच्या तुलनेत भारतातील वित्तीय प्रणाली अजूनही बऱ्याच क्षेत्रामध्ये मागासलेली असल्याचं दिसून येतं. त्यातही आपण जर नाणे बाजारात जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नाणे बाजार व विशेषतः त्यामध्ये असंघटित नाणे बाजाराचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असल्याचे आजही आपल्याला दिसून येतं. म्हणजे आजही भारतामध्ये अनेक व्यापारी बँका कार्यरत असल्या तरी आजही सावकाराचं महत्त्व कमी झालेलं दिसून येत नाही. नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन्ही बाजारांमध्ये उपलब्ध साधने देखील मर्यादित स्वरूपाची असल्यामुळे भारतीय वित्त प्रणाली ही विकसनशील म्हणून ओळखली जाते. तर यावरून भारतीय वित्तीय प्रणालीचे स्वरूप हे विकसनशील किंवा अल्पविकसित असल्याचे स्पष्ट होते. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे काही वित्त जगातील जे देश आहे त्यांची आपण जर तुलना केली तर डेव्हलप्ड कंट्री आणि अनडेव्हलप्ड कंट्री यामध्ये कोणकोणते आहे याची आपल्याला कल्पना या चित्रावरून येते. दुसरं म्हणजे रोख व्यवहारांचे प्रमाण जास्त. आपण जर भारतीय वित्तीय प्रणालीचा जर विचार केला तर आजही भारतामध्ये रोखीने होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण हे जास्त आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण आजही रोखीने व्यवहार करायला जास्त प्राधान्य देतो आणि त्यामुळे भारतीय वित्तीय प्रणालीचे स्वरूप हे विकसनशील असल्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आजही भारतामध्ये रोखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांकडे लोकांचा कल असल्याचं दिसून येतं. सर्वसामान्य ग्राहक आजही पैशाची, कर्जाची किंवा निधीची देवाणघेवाण करण्यासाठी फारशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत नाही. अलीकडील कालखंडामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यामध्ये ऑनलाईन पेमेंट असेल, मोबाईल बँकिंग असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड अशा अनेक सुविधा उपलब्ध असतानाही आजही अनेक ग्राहक अशा डिजिटल माध्यमांचा वापर करण्याऐवजी रोखीने व्यवहार करायला प्राधान्य देतो. तिसरं म्हणजे बाजाराधिष्ठित वित्त व्यवस्था. देशाच्या वित्तीय प्रणालीमध्ये 1991च्या आर्थिक सुधारणांच्या काळात आमूलाग्र बदल करण्यात आले. 1991 मध्ये भारताचे भूतपूर्व पंतप्रधान PV नरसिंहराव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. त्याच्या अनुषंगाने अनेक बदल केले. त्यामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण या 3 संकल्पना प्रामुख्याने अंमलात आणल्या आणि त्यामुळे आर्थिक सुधारणांपूर्वी
देशाची वित्तीय प्रणाली आपण जर बघितली तर ती शासन नियंत्रित व्यवस्था म्हणून कार्यरत होती. मात्र 1991 नंतरच्या आर्थिक सुधारणा केल्यामुळे आपली वित्तीय प्रणाली ही बाजार नियंत्रित वित्तीय प्रणालीमध्ये तिचं रूपांतर झालं. देशाच्या वित्तीय प्रणालीमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागली आणि मुक्त बाजार धोरणाचा अवलंब केल्याने भारतीय व्यवस्थेचे शासन नियंत्रित स्वरूप बदलून तिचे बाजाराधिष्ठित स्वरूप झालेलं दिसून येते. म्हणजेच भारताच्या वित्तीय प्रणालीमध्ये 1991च्या मुक्त व्यापार धोरणामुळे आमूलाग्र बदल झाल्याचे स्पष्ट होते. चौथं स्वरूप म्हणजे मर्यादित वित्तीय साधने. वित्तीय साधनांमध्ये कर्जरोखे, ठेवी, म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार, विमा, वेगवेगळ्या प्रकारचे रोखे, कोषागार पत्रे, व्यापारी पत्रे, ठेव प्रमाणपत्र इत्यादी साधनांचा समावेश होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध जी वित्तीय साधने आहेत ते विशिष्ट वर्गासाठी मर्यादित आहे. सर्वसामान्य ग्राहक वर्ग किंवा गुंतवणूकदार अशा वित्तीय साधनांचा फारसा वापर करत नाही आणि जागतिक स्तराशी जर भारताची आपण जर तुलना केली तर जागतिक स्तरापेक्षा भारतामध्ये वित्तीय प्रणालीमध्ये जी वित्तीय साधने आहेत ती खूपच मर्यादित आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी सर्वसामान्य लोक या वित्तीय साधनांचा फारसा वापर करताना दिसून येत नाही. एकंदरीत भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये उपलब्ध असलेली साधने ही मर्यादित असल्याचे दिसून येते. पाचवं स्वरूप म्हणजे नियंत्रित स्वरूप. भारताची वित्त व्यवस्था प्रभावी आणि नियंत्रित स्वरूपाची आहे. 1 एप्रिल 1935 मध्ये देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाल्यामुळे सरकारची बँक, बँकांची बँक म्हणून मध्यवर्ती बँकेकडे बघितलं जातं आणि त्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेमुळे खऱ्या अर्थाने भारतातील वित्तीय व्यवस्था ही नियंत्रित स्वरूपाची झाल्याचे आपल्याला दिसून येते. देशाच्या वित्तीय व्यवस्था ही मध्यवर्ती बँक आणि शासनाचे वित्त मंत्रालय किंवा अर्थ मंत्रालय या दोन्ही नियंत्रित संस्थांमार्फत या वित्त व्यवस्थेचे नियंत्रण केले जाते. मग त्यामुळे मध्यवर्ती बँक असेल किंवा वित्त मंत्रालय असेल यांच्यामार्फत वित्तीय संस्थांचे वार्षिक हिशोब तपासणी असेल, त्यांचे पर्यवेक्षण करणे, परीक्षण करणे, जर काही दोष आढळले असतील तर त्यावर दंडात्मक कारवाई करणे किंवा अनियमितता आढळली असेल तर दंडात्मक कारवाई करणे हे काम मध्यवर्ती बँक व तिच्या प्रतिनिधी संस्थांमार्फत केले जाते. शासनाच्या ध्येय धोरणानुसार वित्तीय संस्था आपल्या धोरणांमध्ये बदल अथवा नवनिर्मिती करत असतात. जसजसे शासनाचे ध्येय धोरण बदलतात त्यानुसार वित्तीय संस्थांना सुद्धा आपल्या ध्येय धोरणामध्ये बदल करावा लागतो. एकंदरीत मध्यवर्ती बँक असेल, वित्त मंत्रालय असेल किंवा मध्यवर्ती बँकेच्या वतीने तिच्या प्रतिनिधी संस्था असतील तर यांच्यामार्फत देशातील वित्तीय प्रणालीमधील सर्व वित्तीय संस्थांवर नियंत्रण असल्यामुळे भारताची वित्त प्रणाली ही नियंत्रित स्वरूपाची आहे हे निश्चित होते. त्यानंतर 6वं स्वरूप वित्तीय मध्यस्थ. भारतीय वित्त व्यवस्थेमध्ये अनेक संस्था वित्तीय मध्यस्थ म्हणून काम करतात. म्हणजेच मागे म्हटल्याप्रमाणे वित्तीय मध्यस्थ किंवा वित्तीय ज्या बँका आहेत त्या मध्यस्थ किंवा बचतदार आणि गुंतवणूकदार यांच्यातला दुवा म्हणून काम करत असतात आणि वित्तीय व्यवस्थेत मध्यस्थ संस्थांमुळे
गुंतवणूकदार आणि बचतदार या दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचं काम या वित्तीय संस्था वित्तीय मध्यस्थ म्हणून करत असतात. आणि ह्या वित्तीय मध्यस्थ संस्थांमुळे बाजारांमध्ये गुंतवणूकदार आणि बचत यांच्यामध्ये विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे शक्य झाल्याचं दिसून येतं. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत आवश्यक बचतीचा महत्तम दर गाठणे वित्तीय मध्यस्थ संस्थांमुळे शक्य झाले आहे. बँका ह्या मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. बचतदारांकडून कमी व्याजामध्ये ठेवी स्वीकारणे आणि त्याच ठेवीचा उपयोग गुंतवणूकदारांना कर्ज म्हणून देणे, म्हणजेच कमी व्याजाने ठेवी स्वीकारणे आणि जास्त व्याज आकारून कर्ज देणे. तर अशा बचतदार आणि गुंतवणूकदार या दोन घटकांमध्ये मध्यस्थ म्हणून किंवा दुवा म्हणून या वित्तीय संस्था काम करत असतात. 7वा स्वरूप म्हणजे विविधीकृत सहभागी घटक. आपण जर भारताच्या वित्तीय प्रणालीचा अभ्यास केला तर ह्या वित्तीय प्रणालीमध्ये विविध प्रकारचे सहभागी घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने बँका, त्यात व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, तसेच इतर बिगर बँकिंग संस्था, वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड, भाग दलाल, उपदलाल, पतमापन संस्था अशा संस्थांचा सहभाग या वित्तीय प्रणालीमध्ये होतो. याशिवाय वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यवहारात प्रत्यक्ष सहभागी नसणारे परंतु अशा व्यवहारांना सहाय्यभूत होणारे अनेक मध्यस्थ किंवा सल्लागार किंवा भाग विमा दलाल यांचाही समावेश या वित्तीय प्रणालीमध्ये होत असतो. अर्थात भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये सहभागी असणारे घटक विविध स्वरूपाचे दिसून येतात. 8वं स्वरूप म्हणजे संस्थात्मक स्वरूप. भारतीय वित्तीय प्रणालीचे स्वरूप हे संस्थात्मक स्वरूपाचे आहे. वित्तीय सेवा क्षेत्राचे विविधीकृत स्वरूप यामुळे वित्तीय सेवा पुरवणाऱ्या विविध संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सरकारी, खाजगी, सहकारी व विदेशी अशा विविध स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. जवळपास सर्वच संस्था या संघटित स्वरूपाचे कार्य करत असतात आणि या सर्वांमध्ये योग्य समन्वय साधण्याचं काम देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पार पाडत असते. म्हणजेच एकंदरीत या वित्तीय प्रणालीमध्ये ज्या संस्था आहे त्या सर्व संस्थांचं स्वरूप हे संस्थात्मक असल्याचं स्पष्ट होते. शेवटचं आणि 9वं आधुनिक वित्त सेवा साधने. विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये आणि विशेषतः या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि नोटाबंदीच्या काळामध्ये भारतामध्ये आधुनिक वित्त सेवा साधने निर्माण झाल्यास प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही वित्तीय प्रणाली अधिक आधुनिक स्वरूपाची बनल्याचं स्पष्ट होते. विशेषतः बँका, वित्तीय संस्था, बिगर बँकिंग वित्तीय संस्था ग्राहकांच्या निधीची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. भारतातील जवळजवळ सर्वच बँकांनी ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे विशेषतः नोटाबंदी आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये रोखीने होणाऱ्या व्यवहारांमध्ये सातत्याने घट होत असून ऑनलाईन व्यवहार करायला शासनाने प्रोत्साहन दिल्यामुळे आणि काही सवलती जाहीर केल्यामुळे साहजिकच अलीकडच्या काळामध्ये रोखीने व्यवहार करण्यापेक्षा लोकांनी या नवीन डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले व्यवहार करायला सुरुवात केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी RTGS असेल, स्विफ्ट असेल किंवा NIFT असेल, तर ह्यासारख्या सुविधांचा वापर करून सर्वसामान्य ग्राहक आपले पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या पाठवू शकतो. आणि ह्या सर्व ऑनलाईन व्यवहारामुळे आणि वित्तीय व्यवहारामध्ये विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढीस लागल्यामुळे लोकांचा या डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे कल असल्याचं दिसून येतं. एकंदरीत वरील सर्व मुद्द्यांवरून भारतीय वित्तीय प्रणालीचं नेमकं स्वरूप कसं आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक आहे, त्यावर कुणाचं नियंत्रण आहे, कोणकोणती वित्तीय साधने आहेत, या सर्व घटकांवरून आपल्याला वित्तीय प्रणालीचे स्वरूप नेमके कसे आहे याची आपल्याला कल्पना येते.